तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन रोस्टिंग व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोस्ट करणार आहे उलट्या खोपडीच्या, उलट्या डोक्याच्या आणि उलट्या मेंदूच्या काकूंना। कोण म्हणतं शरीराची भूक फक्त मुलांनाच असते? अरे आजकालच्या 9वी-10वीच्या मुलींना लेखाच असते, नाहीतर मुलांची काय हिंमत आहे तिला हॉटेलच्या रूम पर्यंत घेऊन जायची। या बाईनी तिच्या अक्कल काय गाण ठेवायला दिली होती काय माहिती, काही पण बोलायचं, ते पण 9वी-10वीच्या पुरींना। वा रे काकू, काय तुमचं डोकं आणि काय तुमची अक्कल। मित्रांनो, दिवाळीत फटाकडे वाजवण्यापेक्षा एखादी फटाकडी पाठवा, म्हणजे कसं प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी होईल। जनहित में जारी। परत याच गुन्हे लेकरांना पुरींना लॉजवर नेलं तर या काकू काय म्हणतील, पुरींनाच लेखा जास्त। मग आता हे कशाला सल्ले देताय तुम्ही, नको ते। ये बड़ी अच्छी बात कही आप। जशी जशी थंडी वाढत चालली तशी तशी मेडिकल मध्ये गर्दी होत चालली। केला ना घाण विचार सर्दीमुळं? हो ना बाई, तो बोलणं ऐकून आमच्या मनात कोणते विचार येणार रे, तू सांग बरं। ते कसं आहे माहिती का, घाणीचं बोलणं घाणच राहणार। कोण म्हणतं बायकांच्या पोटात कोणतीच गोष्ट पचत नाही? आतापर्यंत लग्नाच्या आधीचं प्रेम कधीच कोणत्या बाईने तिच्या नवऱ्याला नाही सांगितलं, बरोबर ना? ओ बाई, एवढं चांगलं काम मग तुम्हीच करून टाका ना, सांगून टाका तुमच्या नवऱ्याला, नाहीतर मग मला मेसेज करून सांगा, मी तुमच्या नवऱ्याला सांगून देतो। तूने क्या मेरे को ये ना समझाएगी? मित्रांनो, हा व्हिडिओ त्या मुलींना शेअर करा ज्यांनी तुमच्या हसत्या खेळत्या आयुष्याची पार वाट लावून टाकली। नायना नाव होतं तिचं, आयुष्याची दायना करून गेली। पायल नाव होतं तिचं, मनाला घायल करून गेली। सीमा नाव होतं तिचं, आयुष्याचा खिमा करून गेली। या बाईनं एवढं चांगल्या नावाचं वाटोळं केलंय। मग हिचं नाव सोनी आहे, हिचं काय होईल माहिती का, एक होती सोनी, तिना नेली गोनी, बरोबर ना? मी बरोबरच बोलणार, कारण मी कधी चुकीचं बोलतच नाही ना, तुम्हाला पण माहिती आहे। मग तेवढे हिला सांगा, तेवढे आपल्या गोने आणून दे। तर व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया अशाच प्रकारच्या नवीन रोस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत राम राम।